नमस्कार मंडळी, मी आजपासून माझ्या माऊली रेसिपी 86च्या पहिल्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी माझी छोटीशी दुनियाचे काही क्षण दाखवणार आहेत, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे माझं 8x10चा रूम किंवा घर म्हणू शकता आणि हे माझा दरवाजा दाखवला आहे पहिले तुम्हाला. आज जाताना माझा मुलगा झोपला आहे घरात. हे माझं फ्रीज, वॉशिंग मशीन, हे माझं छोटंसं किचन जिथे मी रेसिपी बनवून तुमच्यासोबत शेअर करते. तिथे किचनच्या बाजूला लागून माझं फ्रीज आहे. हे मी भाजी घेऊन आली आहे. हे इथे एक बाजूला डाव्या हाताला कपाट आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन माझं. भाजीत मी टमाटे, भेंडी, वांगं भरताचं आणि शिमला मिरची आणली आहे. वरती कोटमाळा आहे माझ्या घरात. भांडी पडली आहेत थोडी घासायची. हा माझा गॅस आहे. टमॅटो, भेंडी, कोथिंबीर, शिमला मिरची, भरताचं वांगं आणि मोठ्या मिरच्या फ्राय करून डाळ भातासोबत खूप भारी लागतात. आता चला पुढे स्वयंपाकाला लागूया. माझ्या मिस्टरांनी आळूचे पानं आणून ठेवले होते. ते वेळ भेटला नाही मला करायला, सुकून चालली होती. मी पटकन त्याला कापून घेतली. 1 वाटी बेसन घेतलं आहे. एक चमचा गरम मसाला घेतला आहे. थोडासा मिरची पावडर, हळद, मीठ टाकलं आहे. आळूची पानं बारीक कापून घेतली. थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार. एक बाजूला भात शिजत आहे. थोडा सोडा टाकला आहे मी त्यात. पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तेल तापण्यासाठी ठेवलं आहे मी. इथे भजी सोडले आहेत कढईत. भजी काढून घेतली. आळूंच्या पानाची भजी. नेक्स्ट टाइम आळू वडी रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. भात शिजत आहे इथे एक बाजूला. आळूची भजी तयार आहेत. इथे मी नाचणीच्या पिठापासून बनवलेली नळी, हे मी गेली होती इकडे टिटवाळा गणपती मंदिरात, तिकडून घेतले होते. इथं कढीपत्त्याची फोडणी दिली आहे मी. कांदा मिरची टमॅटोची चटणी बनवत आहे. रोज रोज काय भाजी बनवायची आहे ते सुचतच नाही, म्हणून आज कांद्या टमॅटोची चटणी बनवत आहे. खूप छान झाली होती. हळद मीठ घातलं आहे थोडीशी चवीनुसार. चांगलं मिक्स करून यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून काढलं आहे. टमॅटो कांदा चांगलं सॉफ्ट झाला आहे. आत कोथिंबीर टाकली आहे. आता चटणी तयार आहे आपली. जेवण तयार आहे. कसा वाटला आजचा छोटासा व्लॉग आणि माझं घर कसं आवडलं तर लाईक, सबस्क्राईब